हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. आज नाश्त्यामध्ये ना पोहे आणि ना उपमा. तर आज मी नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे, तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी बनवते असा पदार्थ जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मग संध्याकाळच्या वेळेस काही हलकं फुलकं जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. हा नाश्ता जितका पौष्टिक आहे तितकाच प्रोटीनने भरभरून सुद्धा आहे. तर चला तर मग मी तुम्हाला आता सांगते की मी आज नाश्ता काय बनवते. तर आज मी मुगाचे धिरडे बनवते. आता इथे मी रात्री मूग भिजत टाकले होते, त्यामुळे मुगाला मोड नाही आले. खरं तर मी दुपारीच टाकायला पाहिजे होते, पण विसर पडून गेला मला आणि रात्री अचानक ठरलं की उद्या मुगाचे धिरडे बनवू. मग मी रात्री मूग भिजत घातले, कोमट पाण्यामध्ये भिजत घातले. मग मूग छान भिजले, पण एवढंच की मला कापडामध्ये त्याला बांधून नाही ठेवता आलं. जर मी बांधून ठेवले असते तर मोड देखील आले असते, पण आता रात्री भिजत टाकले तर मी बांधणार कधी? सकाळी तर मला नाश्ता बनवायचा होता. मग त्याच्यामुळे मी डायरेक्टच बनवायला घेतले. तुम्हाला जर हे धिरडे ट्राय करायचे असेल ना तर तुम्ही दुपारी मूग भिजत घाला, तर संध्याकाळी झोपेपर्यंत ते मूग छान भिजतील. आणि जेव्हा झोपायची तयारी होईल आपली रात्री 10-10:30च्या दरम्यान, तेव्हा तुम्ही हे मूग कापडमध्ये बांधून ठेवू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवशी ह्या मुगाला छान असे मोड येतात आणि मोड आलेल्या मुगाचे धिरडे देखील छान लागतात खायला. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकून घेते आणि त्यामध्ये चवीप्रमाणे हिरवी मिरची, लसूण टाकायचा आणि आलं सुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे आलं नव्हतं त्याच्यामुळे आलं मी स्किप केलं. तुमच्याकडे आलं असेल तर आलं टाका. आणि इथे खरं तर आम्हाला तिखट आवडतं खायला, पण आता हे धिरडे बेत सुद्धा खाणार होता त्याच्यामुळे मी जरा हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमीच वापरलंय. मी इथे हिरव्या मिरच्या ते सर्व टाकलं. थोडं थोडं पाणी टाकून हे दळून घ्यायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, नाही तर बॅटर खूप पातळ होईल आणि धिरडे व्यवस्थित जमणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित दळून घेतलं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर जर तुम्हाला खूपच घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील ऍड करू शकता. आपण मुगाची डाळ नेहमीच खातो, मुगाच्या डाळीची खिचडी खातो, मुगाच्या डाळीचं वरण खातो, डाळ खिचडीमध्ये देखील मुगाच्या डाळीचा वापर होतो. पण हे जे अख्खे मूग आहे ना, हे आपण आठवड्यातून 2दा तरी खाल्ले पाहिजे असं मला वाटतं. कारण मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायद्याचं आहे. म्हणून मला असं वाटतं की जे हेल्दी नाश्ता आहे ना, हेल्दी पदार्थ आहे, ते आपण आपल्या नाश्त्यामध्ये नेहमीच इन्क्लूड केले पाहिजे. तर इथे मी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे हे बॅटर व्यवस्थित फुलेल. 10 मिनिटांनंतर लगेचच मी इथे पॅन ठेवला. पॅनवर थोडंसं तूप टाकलंय. आता हे धिरडे मला वेदला खायला द्यायचे, त्याच्यामुळे मी इथे तुपाचा वापर करते. आणि शक्यतो धिरडे असो किंवा पराठे वगैरे असो, मी इथे तुपच वापरते. आम्हालाही खायचं असेल तरी मी तुपच वापरते. तर पॅनवर तूप टाकायचं, ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यावर एक पळी धिरड्याचं बॅटर टाकायचं आणि ते व्यवस्थित असं राऊंड मध्ये पसरून घ्यायचं. ही प्रोसेस करताना अगदी हलक्या हाताने करायचं बरं का, कारण ना माझं सुद्धा पहिलं धिरडं त्यावेळेला चिटकून गेलं होतं. म्हणून सांगते, आपण हे जे धिरडं पसरवतो ना, हे अगदी हलक्या हाताने पसरवायचं. आपण जर खूप घाईघाईने करायला गेलो ना तर हे जे पीठ आहे ना, हे पळीला चिटकतं आणि पूर्ण हे पीठ गोळा होऊन जातं. म्हणून जितकं हलक्या हाताने करता येईल ना तितक्या हलक्या हाताने करायचं. आता हे जे धिरडे आहे ना, हे डोशांसारखे खूप असे पातळ नाही बनत, थोडेसे असे जाडसरच राहतात. खूप पातळ बनवायला गेलो ना तर ते धिरडे असे उलटे करताना पटकन त्याचा तुकडा पडतो आणि मग पूर्ण धिरडं तुटून जातं. त्याच्यामुळे हे धिरडे थोडेसे जाडसरच ठेवा, अति जाडसर नाही पण मीडियम साईज मध्ये. तर हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने धिरडं व्यवस्थित भाजून घ्यायचं. जेव्हा आपण धिरड्याची साईड पलटी करतो तेव्हा थोडंसं तूप लावायचं, तुम्ही तेल देखील लावू शकता. आणि धिरडं पुन्हा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजायचं. तर हे बघा, धिरडं किती मस्त असं खरपूस भाजलं गेलंय आणि हे धिरडे खरंच चवीला खूप छान लागतात खायला. आता ना इथे माझ्याकडे नेमकी कोथिंबीर नव्हती. कोथिंबीर जर मी टाकली असते ना तर हे धिरडे अजूनच छान लागले असते. हे धिरडे तुम्ही फक्त प्लेन देखील खाऊ शकता किंवा मग तुम्हाला दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खायचे असेल तर त्याच्यासोबतही खाऊ शकता. कसेही खा, धिरडे खरंच खूप छान लागतात चवीला. छान असा नाश्ता झाला आणि नाश्ता करून आम्ही लगेचच डीमार्टमध्ये आलो, कारण घरातली काही ग्रोसरी संपली होती. तर मला ग्रोसरीची शॉपिंग देखील करायची होती आणि असाही वीकेंड होता. तर म्हटलं वेदला पण थोडंसं बाहेरून फिरून आणू, कारण सारखं घरात तोही घरामध्ये नुसता कंटाळून जातो. मग बाहेर कुठे दुसरीकडे फिरण्याऐवजी म्हटलं डीमार्टला जाऊ, म्हणजे कसं त्याचाही फिरणं होईल आणि मला जी ग्रोसरीची शॉपिंग करायची होती ती शॉपिंग देखील होईल. आणि डीमार्टमध्ये ना आपण काही ठराविक वस्तूच घ्यायला येतो. आपण लिस्ट करतो की हे सामान संपलेलं आहे, या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे, असा विचार करून आपण डीमार्टला येतो. पण जी काही लिस्ट केलेली राहते ना ती लिस्ट बाजूलाच राहते आणि आपण बाकीच्याच गोष्टी घेत राहतो. हे असं तर माझ्यासोबत नेहमीच होतं. तुमच्यासोबत होतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
पण खरं सांगायला गेलं ना तर डीमार्टमध्ये फिरायला पण मज्जाच येते. सगळं इतकं नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवलेलं असतं की बघतच बसावं वाटतं, कारण बऱ्याच गोष्टी जागच्या जागी भेटून जातात. आणि डीमार्टमध्ये ना खूप नवीन नवीन गोष्टी बघायला सुद्धा मिळतात. सगळं बघत फिरताना थोडं मनही रिलॅक्स होतं. घरकाम, किचन, मुलं ह्या सगळ्या रुटीनमधून थोडासा ब्रेक मिळतो असं मला वाटतं. म्हणून मी डीमार्टमध्ये जायला एका पायावर तयार असते. आणि हो, असं एकदा बाहेर जाऊन शॉपिंग केली की दुसऱ्या दिवशी परत कामात पण एनर्जी येते. आणि म्हणून मला असं वाटतं शॉपिंग म्हणजे फक्त खर्च नाही तर थोडा स्वतःसाठी दिलेला वेळ असतो. इथे बरीच ग्रोसरी घेऊन झाली होती. मग त्यानंतर आम्ही कपड्यांच्या सेक्शनमध्ये आलो. इथे मग मी काही ड्रेसेस घेतले तर काही नाही, पण बऱ्याच बायकांचं असं असतं बघायचं, तसंच माझंही आहे. फक्त बघून घेतलं, पण शॉपिंग काय कोणत्या ड्रेसची केली नाही. मग त्यानंतर काउंटरला जाण्या अगोदर पुन्हा एकदा फेरफटका मारला आणि त्यामध्ये मला इथे मस्त हेल्दी नूडल्स भेटले, जे की गव्हाच्या पिठापासून बनवलेले होते. मग त्याचे मी 2 पॅक घेतले आणि त्यानंतर मग काउंटरला गेलो आणि तिथे मग बिल पे केलं. आता बिल पे करताना मनामध्ये एक छोटासा आनंद होता, तो म्हणजे मी जेवढे पैसे पकडलेले होते ग्रोसरीसाठी तेवढेच पैशांना मी इथं जुळतं बिल झालं. आणि यातून हेच लक्षात येतं की मी जेवढं सामान ठरवलं होतं तेवढंच सामान घेतलं, अति जास्तीचं सामान काही घेत बसले नाही. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त मुगाच्या डाळीची खिचडी, त्याचबरोबर लोणचं आणि थोडीशी शेव असं हेल्दी जेवणाचा बेत होता. छान असं पोटभरीचं जेवण झालं आणि त्यानंतर भांडे पण आवरून घेतले, किचन ओटा साफ करून घेतला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.